दिले शून्य मंडळा धन धान्य पशोरोत्ते पुत्र पौत्र समोहे पावती लोक विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया बोध प्रेत समत्यादी नासती कुटवी चिंता आनंदे भीम दर्शने वेदना मंत्रा श्लोकी नामली शोभली परी दुर्देवी संदेहो संख्या चंद्रकळावणे रामदासी अग्रगण्यो कविदासी मंडल रामरूपी दर्शने दोषनाशती दर्शने दोषनाशती हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि दशस्वरमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा साईनाथा दिगंबरा साईनाथा दिगंबरा साईनाथा दिगंबरा साईनाथा दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 झिपरू अण्णा दिगंबरा 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 अण्णा दिगंबरा 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 गजानना दिगंबरा 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 गजानना दिगंबरा 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 श्री दत्ता 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. गुरु महाराजांना प्रश्न केलाय. महाराज संत महात्म्यांनी मार्गदर्शन केलं तरी आम्हाला मार्गदर्शनाप्रमाणे वागायची बुद्धी आणि शक्ती का होत नाही. प्रश्न सुंदर आहे. योग्य संत होऊन गेले गजानन महाराज स्वामी समर्थ सगळे श्रीपाद वल्लभ. आम्ही ग्रंथाचं पारायण सुद्धा करतो पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या वागण्यात बदल होत नाही. काय कारण आहे? आम्ही सगळं करतो पण बदल नाही होत. काय करावं? गुरु महाराज म्हणतात ज्यांची निश्चयात्मक बुद्धी आहे, ज्यांची निश्चयात्मक बुद्धी आहे अशा साधकाला महात्मे मार्गदर्शन करतात आणि त्याच्यावर दृष्टी ठेवतात. मार्गदर्शन करणं आणि मार्गदर्शन करून दृष्टी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. पण कोणावर दृष्टी ठेवतात? ज्याची निश्चयात्मक बुद्धी आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा याच्यावर वचन दिलं आहे, निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे. निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणं महत्त्वाचं आहे.
त्याप्रमाणे वागायला शक्ती मिळत असते. त्यांची जी दृष्टी, गुरुची कृपा दृष्टी, ईश्वराची कृपा दृष्टी, ही काय करते? तो वागण्याची शक्ती देते, बोलायची शक्ती, ज्याला वाक शक्ती असं म्हणतात. वाक शक्ती, क्रियाशक्ती. ज्याप्रमाणे आपण वाचतो त्याप्रमाणे वागण्याची शक्ती निर्माण होते शरीरामध्ये. म्हणून क्रियाशक्ती. समर्थांनी एका ठिकाणी लिहिलं, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. मग त्या पारायणाचा काही परिणाम नाही होणार का? हळूहळू परिणाम होईल, वेळ लागेल. पण कृपादृष्टी जर झाली तर आपणासारखे करती तात्काळ शक्ती देतात आणि त्याला शक्तिपात असं सुद्धा म्हणतात. कावळे गुरुजींनी शक्तिपात दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे शक्तिपात दिल्यावर सुद्धा का नाही होत? तर त्याला कारण असं आहे, महात्म्यांचा संकल्प झाला की साधकाचं कल्याण करावं. अशा प्रकारचे महात्मे भेटणे आणि मार्गदर्शन करणं दुर्लभ असतं. म्हणून साधकाचं कल्याण करायचं जर त्यांनी ठरवलं तर हीच ईश्वरी कृपा आहे, हाच ईश्वराचा अनुग्रह आहे असं समजा. संतांनी ठरवलं की याला मला दुरुस्तच करायचं. जसं पूर्वी शिक्षक ठरवायचे की नापास झालेले माझ्याकडे पाठवा, त्यांना मी तयारच करेल, म्हणून खरंच करत होते ते. 35 मार्काच्या पोराला 90पर्यंत नेणं याच्यातच शिक्षकाची किमया आहे. 80वाला 90वर नेणं काय किमया आहे? हल्ली लोक काय करतात, आमच्याकडे 70 वर्ष म्हणजे 70 मार्कावाल्यांनाच आम्ही प्रवेश देतो, याचा अर्थ तुम्ही काहीच करत नाही. आणि त्यांचा क्लास जोरात चालतो आणखी. आणि 35वाला जो 90ला नेतो त्याच्याकडे कमी असते. खरी मेहनत कोण घेतं? 35वाला जो 90ला नेतो त्याची मेहनत आहे. पण या युगामध्ये काय आहे माहिती का तुम्हाला? जाहिरातीवर लोक भाळतात असं आहे. आणि जाहिरात मोठे माणसं करतात. मोठ्या माणसाला पैसा दिले की खोटी जाहिरात करतात, तुम्ही पास वगैरे. मोठ्या माणसांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का? आपण ते आपले अमिताभ बच्चन हातामध्ये लोखंड घेऊन असे दाखवतात, त्यांना विचारा तुमच्या घराला हे लोखंड वापरलं आहे म्हणून. असे म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे ना. म्हणून ते म्हणतात ईश्वराचा खरा अनुग्रह. मार्गदर्शक भेटतात, पण मार्गदर्शक भेटल्यानंतर ते एका ठिकाणी राहत नाही, त्यामुळे त्यांचं लक्ष आपल्यावर नाही राहत. पहा तुम्ही आता केवढे शिबिर निघाले. संत महात्मे हे शिबिर घ्या, ते शिबिर घ्या. सकाळीच तुम्हाला आपल्या याची मठाची उसळ दिली जाईल, त्याच्यानंतर दुपारी थोडासा नाश्ता दिला जाईल. हे सगळं मिळतं तिथे. पण त्याच्या आचरणामध्ये काही शिबिरं इतके सुरू झाले अध्यात्माचे की त्याला काही इलाज नाही. नुसत्या शिबिरानं काही होत नाही. जसं आता मेडिकलचे शिबिरं निघतात, पेशंट गोळा करायचे असतात, तसंच झालंय. लोक गोळा करण्यात काही अर्थ नाही आहे. लोकांमध्ये बदल घडला पाहिजे आणि लोकांचा सुद्धा बदल करून घेण्याची तयारी पाहिजे. शिक्षक शिकवायला तयार आहे, पण विद्यार्थी शिकायला तयार नाही तर काय? बसतच नाही विद्यार्थी. पाहून घेऊ, वेळेवर करून घेऊ.
म्हणून ते म्हणतात देवाचा अनुग्रह म्हणता येणार नाही, कारण देवाची कृपा झाली तर मार्गदर्शन करणाऱ्याची आणि करून घेणाऱ्याची बुद्धी शुद्ध होते, आणि बुद्धी शुद्ध झाली की सगळी शक्ती प्राप्त होते. म्हणून साधकाकडून साधना करून घेणारा सद्गुरू पाहिजे. साधकाकडून साधना करून घेणारा सद्गुरू पाहिजे. जसं योगासन आहे, तो मनुष्य प्रत्यक्ष प्रास्ताविक म्हणजे करून दाखवतो आपल्याला. त्याचं शरीर भयानक हे आहे, आपल्या डोळ्यासमोर करतो आणि करून घेतो. आता ज्यांचं शरीर रोगी आहे त्यांना कमी फायदा होतो, पण ज्यांचं शरीर चांगलं आहे त्यांना त्याचा अनुभव येतोय. म्हणून ते म्हणतात शक्ती देऊन त्याच्याकडून साधना करून घेतात, म्हणून शक्ती गुरु देतो, त्याला म्हणतात शक्तिपात. अदृश्य रूपानं स्वतः कार्य करून घेतात. गुरु अदृश्य रूपानं झोपेमध्ये सांगतात. एखाद्या वेळा जागृती अवस्थेमध्ये सद्गुरू दिसून जातो समोर. आता कालच एकाला गीता जयंतीला अक्षरात की राम बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्याला माझं चालत आले म्हणे, आणि मला एक गीता जयंतीला मंत्र दिला, श्रीराम जय राम जय, हे परवाच. तर असं सद्गुरू करतो. राम सद्गुरू तोची देव. परवाचीच एकादशी, आजच त्याने दत्त जयंतीच्या दिवशी सांगितलं बाहेर आले देव. आता बाहेर आले म्हणजे मानव रूपात आले. त्याला म्हटलं तुलसीदासाने असंच मागितलं होतं रामांना की मला तुम्ही देव रूपात नाही दिसायचं, चतुर्भुज रूपात, राम रूपातच दिसायचं, मानव रूपामध्ये. कारण रामाचं आणि कृष्णाचं मानव रूप आहे, देव रूप नाही आहे. क्रिया देवांची आहे पण शरीर कशाचं आहे? हा, राम आणि कृष्ण हे अवतार जे आहे हे मानव रूपामध्ये आले. तर मानवाला चालता येतं, देवाला प्रगट व्हावं लागतं. देवाचं वरतून खाली प्रगट होतं. तर तुलसीदास म्हणाले 2-3 वेळा राम त्याच्याजवळ गेले पण काही दर्शन पटेना त्याला तुलसीदासांना. मग मारुती राम म्हणे का रे मी रामाला जायला नाही म्हणे, मग आता काहीतरी करा. मग राम म्हणे रामा तुम्ही असं करा, तुम्ही त्याला गंध लावा, तिलक करे रघुवीर. तेव्हा तुलसीदासांनी घाटावर पाय धरले. आम्ही जे नैमिषारण्यात गेलो ना, तो एक दारुड्या आला होता माझ्या. तो मला म्हणे इथे कुठे येतं तुलसीदासाचं स्मारक आहे म्हणे, तुम्हाला वरती दाखवतो म्हणे. तो वरती आहे तिथं तुलसीदासाचं स्मारक, जिथे रामाने गंध लावला त्याला. तिथे घेऊन गेला जातो. सगळे म्हणे तो कुठे नेल म्हणे. थांब रे, आपल्या रामांना राम असं बुद्धी देत नाही म्हटलं कोणाला. आणि त्यावेळेला माझ्याबरोबर हे होते छबी इलेक्ट्रिकवाले, आणि ते मला म्हणायचे की माझी बाई ते नदीवर दिसते आणि ती म्हणते चाल. म्हटलं बापरे. मी त्या सचिनला म्हटलं हो यांना गाडीत घालले, कुठे विघ्न करताय. ती बाई गेलेली होती, इथे दिसते म्हणते काय समोर उभी आहे, ती म्हणते चाल. मी आणखीन म्हटलं आपण पंचायतीत पडू. त्या सचिनला त्यांच्या गाडीत बसवलं मी. ते म्हणे हा जळगावपर्यंत भाडं देईल का म्हणे मला आणखीन भाव. आणि म्हटलं यांच्या मानसिक संतुलन म्हणजे त्यांच्या गाडीत त्याला सांभाळायला बसल्यावर ते म्हणे याला भाडं. ड्रायव्हरनं म्हटलं का म्हणे दादा ते असंच करतात, तुम्ही बसू द्या त्याला, नाही तुम्ही घाबरेल. मग त्या सचिनला त्यांच्या गाडीत बसवलं आणि त्यांना जळगावपर्यंत आणलं. हे असं आहे मानव देह. म्हटलं बा तुम्हाला तुलसीदास दिसले असते, मारुती दिसले असते तर बरं झालं असतं. ते मानसिक. म्हणून बऱ्याच लोकांना परमार्थात आल्यावर उलटा त्रास होतो मानसिक. म्हणून साधकाची अधिकार शक्ती पाहिल्याशिवाय आणि त्याच्या क्रियेत किती उतरत आहे हे पाहिल्याशिवाय त्याला साधना देता येत नाही. साधना देता नाही येत.
सखूबाईची उन्मिनी अवस्था प्राप्त झाली. सखूबाईला वारकरी त्या गावात आले आणि ते उन्मिनी अवस्था प्राप्त झाल्यावर सखूबाईने घरदार सोडलं आणि पंढरीच्या वारीत निघून गेले. आता ती उन्मिनी अवस्था प्राप्त झाल्यावर काही प्रश्न नव्हता, देहाचं भान नव्हतं. इकडे घरी सखूबाई गेली कुठे कुठे, तर देवाने सखूबाईचं रूप घेतलं कराडला. आणि कुलकर्ण्यांच्या घरामध्ये परमात्मा सखूबाईच्या रूपात. आता परमात्मा तर राहिले, पण मात्र सखूबाईचं काम करायचं म्हणजे देव स्वयंपाक करून द्यायचे. पण जेव्हा पती सेवा आली तेव्हा नुसती देवाने झलक मारली की तो झोपला. शेवटी सखूबाईने पंढरपुरामध्ये देह ठेवला. गावातले लोक होते, त्यांनी हातातली अंगठी मोडून सखूबाईची सतीगती केली आणि आस्ती घेऊन सखूबाईच्या घरी आले. तिची सासू म्हणे सखूदा घरी आहे, कशी काय गेली? हे म्हणे आम्ही तर सगळं आमच्या बरोबर ती पंढरपूरला आली आणि ते सगळं झालं. म्हणे पहा घरात ती उन्मिनी अवस्था प्राप्त झाली. असं आहे. संतांचे चरित्र सुद्धा अभ्यासताना फार मोठा प्रश्न पडतो. म्हणून कोणत्याही संतानं लिहिलेलं संताचं चरित्र अभ्यासावं लागतं, कारण त्या संताला ती अवस्था कळते. प्राध्यापक किंवा PhD झालेले लोक काय करतात, काहीतरी त्यांचं वाचतात आणि त्याच्यावर आपलं जी विद्या आहे त्याच्याने ते चरित्र लिहितात. त्यांचा दोष नाही, त्यांचा जो अभ्यास आहे त्या पद्धतीने लिहितात. व पुस्तकावर नसतं चिन्मय मुक्ताई आणि खाली असं लिहितात, लहानपणी मुक्ता मुलीप्रमाणे दिसत होती, परकोर जंपर घातलेला होता. आता काय लिहायला पाहिजे, आईसाहेब बालपणात अशा दिसत होत्या असं लिहिलं पाहिजे. पण तो लिहित नाही, तो त्या पुस्तकाच्या भाषेत लिहितो प्राध्यापक. कारण तुम्ही कोणाचं पुस्तक लिहित आहे? काय लिहिताय तुम्ही हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून साधना करून घेतल्यानंतर साधनेनं रूप उभं राहतं. तुकारामांनी, ज्ञानदेवांनी यांनी साधना केल्या आणि साधनेनं मग ती शक्ती होते. महाराज, प्रश्न आहे, मनुष्य जन्मामध्ये मुमुक्षत्व संत महात्म्यांचं श्रेय दुर्लभ आहे असं शंकराचार्य सांगतात. म्हणजे माणसाला मुमुक्षत्व प्राप्त होणं आणि संतांचं सश्रय म्हणजे कायम संतांच्या आश्रयात राहणं हे दुर्लभ आहे. मनुष्य जन्म हा मुमुक्षत्व संत महात्म्यांच्या संश्रयाला दुर्लभ आहे असा अर्थ 3 गोष्टी केवळ प्रयत्नाने मिळत नाही. 3 गोष्टी ज्या आहे त्या दैवाने मिळतात. बाकीच्या जगातल्या गोष्टी प्रयत्नाने मिळतात. पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु या भार्या आणि पूर्वदत्तेषु या धनम अग्रे अग्रे धावती. हे जर तुमच्या नशिबात असेल, काही लोकांना धन मिळतं पण त्या धनापासून ते वाम मार्गाला चालले जातात. ते धन त्यांना उपयोगी येत नाही. पत्नी विचारत नाही, पुत्र विचारत नाही, घरातले लोक विचारत नाही. दैवाच्या व्यतिरिक्त जर तुम्ही प्रयत्नाने वाम मार्गाने कमवलं तर त्याच्यापासून सुख अवस्था येत नाही. म्हणून ते म्हणतात देवाचा अनुग्रह असेल तर 3 गोष्टी प्राप्त होतात. आचार्यांनी सांगितलं देवाचा अनुग्रह ही 4थी गोष्ट पुन्हा सांगतो की दुर्लभ त्या 3 गोष्टी आहे आणि देवाची कृपा सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः. क्षणभंगुर आहे. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. हे दुर्लभ आहे. म्हणून देवाची कृपा
गुरुच्या कृपेने मिळते आणि चांगला गुरु देवाच्या कृपेने मिळतो. अन्यान्य आहे ते. म्हणून ते म्हणतात अहो वडील सद्गुरू असल्यावर सुद्धा हरिपंडिताला जमलं. उदाहरण आहे, तुकाराम महाराजांच्या वंशाला जमलं नाही, पण निळोबा शंकर भक्त होते आणि शंकर भक्तातून विष्णू भक्तात रूपांतर झालंय. नरहरी सोनार शंकर भक्त होते आणि शंकर भक्तातून विष्णू रूपात रूपांतर झालं. त्याच्याकरता विष्णूच्या डोक्यावर महादेव दिसले, विठ्ठलाच्या डोक्यावर. देवाने रूप घेतलं की माझ्या कमरेचा करदोडा करून दे. हे डोळे बांधून गेले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. किती करदोडा नीट केला तर सूतभर कमी भरायचा. मग असं नीट माप घे जो डोक्यावर लिंग दिसली तिथे म्हणे महादेव म्हणे. मग डोळे उघडणं काय उघडले डोळे. म्हणजे देवाने कृपा केली कोणावर? नरहरी सोनार. आणि मग नरहरी सोनार पांडुरंगाचे अभंग लिहून लागले. असं अनेक लोकांचं आहे, अनेक संतांचं. म्हणून ते म्हणतात या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. देवाचा अनुग्रह मिळाल्यावर सुद्धा 3 गोष्टी मिळत नाही. पत्नी, विद्या आणि धन नाही मिळत. म्हणून तुकारामांचं होतं ते सगळं चाललं गेलं. नाथांचं काही गेलं पा. नाथांची पत्नी समजदार पण पुत्र असमजदार. ते नाही ना प्रारब्धामध्ये. आणि म्हणून संत संसारातल्या सुखाकरता परमार्थाचा धावा करत नाही. आपण सगळे संसार सुखाकरता परमार्थाचा दावा करतो. आता बघा, पुत्र सुख पहा. 4 प्रकारचे पुत्र आहे. मित्र, समतत्वी आणि कर्ज ज्याचं घेतलंय तो, आणि चौथा यस्यमान भक्तिमान स्वतः, की जो आई वडिलांची विचारपूस करतो. जेवले का, राहिले का, उठले का, बरं वाटतंय का, प्रत्येक गोष्ट विचारतो. तोच भक्तिमान सुद्धा आहे. बाकीचे मागच्या जन्माचं ऋण घेऊन आले. समतत्वी आहे. काम झालं, लग्न झालं की बरं आहे बाबा, थँक्यू व्हेरी मच. असं आहे ते. मी जळगावला येतो आणि येतच नाही. काय करावं, तिथले लोक सोडत नाही, साहेब सोडत नाही, असं काहीतरी सांगत राहत. आपण मात्र सगळं घर रिकामं करून ठेवतो. आता येईल तेव्हा येईल तेव्हा येईल. एक म्हणतो बा काय करायचं, इतक्या दिवस राहिलो मी तुमच्याजवळ, मी आता बाकीचं सुख बघतो, तो वेगळा होऊन जातो. आपण जसे तसे आपल्याला नाही, मग ते सुख नाही ना, त्यामुळे ते विभागणी होणार. आपण त्याची अपेक्षा ठेवायची नाही. कारण सगळ्यामध्ये अपेक्षा भंग हे दुःख फार मोठं आहे. अपेक्षा दुःख जे आहे ते फार मोठं आहे. म्हणून अपेक्षाच करायची नाही. आपलं कोणी, आपण कोणाचे. देवाचा खरा अनुग्रह आचार्य सांगतात की तोच की अपेक्षा उरत नाही. आज अनुग्रह ज्या वेळा आपल्या अपेक्षा संपून जातील. चिन्मय मिशनमध्ये ताई आली होती संन्यासी. आता तिथे काही सोय नव्हती, एकटं राहावं लागतं तिथे. तर असं पारमार्थिक विचार म्हणले, ताई तुझ्याबरोबर झोपायला कोणी एखादी स्त्री पाठवू का? म्हणजे दादा माझ्याबरोबर नारायण नाही का, तुझं लक्षात नाही का? माझ्याजवळ सोबतीला नारायण आहे. म्हटलं जा, आता मला काळजी नाही. काय उत्तर दिलं होतं? कारण व्यवहार धर्माप्रमाणे ओळख झाली, परिचय झाला, तर मला तेवढं विचारणं साहजिक होतं. पण तिच्या उत्तरानं मी निर्भय झालो की हिचा देवावर विश्वास, माझ्याजवळ माझा नारायण आहे. म्हणून घरी कोणी नसलं तर आपण असा विश्वास करावा की नारायण आहे. कोणाला सांगतो मी? असं आहे. नारायण आहे. हरिदया सांभाळी
संत सज्जनाने घेतली प्रचिती, आळशी मतिमंद केवी तरे. म्हणून प्रश्न आहे, महाराज अशा संतांच्या नुसत्या दर्शनाने लाभ होतो काय? संत महात्म्यांजवळ पूर्ण ज्ञान असतं आणि पूर्ण ज्ञान असतो म्हणून पूर्ण आनंदही असतो. ज्ञानाशिवाय आनंद प्राप्त होत नाही. ते नुसतं त्यांनी नुसतं पाहिलं किंवा आपण त्यांच्या जवळ गेलं की आपल्या मनातले विकार शांत होतात. असं बरेच लोक सांगतात मला की या परिसरात आलं की शांती वाटते, असं लोक सांगतात. कारण मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, या लोकांनी श्रमदानावर ही वास्तू तयार केलेली आहे. अजूनही तुम्ही पहा, येथे काही द्या असं लिहिलेलं नाही आहे. बाकीच्या मंदिरात लिहिलं असतं गुप्तदान, अमुकदान. आता हे सुद्धा पेटीवर जे लिहिलं आहे ना, ते चॅरिटी कमिशनने लिहायला लावलं म्हणून लिहिलेलं आहे, पैसे पेटीत टाका. नाही ते हे पण लिहिलेलं नव्हतं इथे. असं आहे, कारण काही अपेक्षा नाही ना. येथे अभिषेक करून मिळेल लिहिलंय का? येथे 2 रुपयात अर्चना होईल असं लिहिलं आहे. यायचं असेल या, दर्शन करायचं दर्शन करा, भेटायचं भेटायचं, महादेवाला भेटायचं महादेवाला भेटा, मारुतीला भेटायचं मारुतीला, गणपतीला गणपतीला, राम विठ्ठलला, देवीला भेटायचं. तिकडच्या तिकडे रस्ता झाला. बरेच लोक शंकराला तर पण रामाकडे फिरून बी पाहत नाही, कारण त्यांना ते ज्ञानच नाही ना. सकामतेने येणारे लोक फक्त सकामता पाहतील, पण ज्यांना विश्वशांती, मनशांती, आत्मशांती, त्यांना ते फळ मिळतच. म्हणून ते म्हणतात मनातले विकार शांत होतात. तिथे बसल्यावर मनाला शांती मिळते आणि आनंद उत्पन्न होतो. संतांच्या जवळ बसल्यावर आनंद उत्पन्न होतो. आनंदाचे डोही आनंदकडे पाहता. तुम्ही 6:30 पावणे 7ला गेलात आणि सगळं उरकून परत आनंदाने आलात की आपल्याला ऐकायचं आहे. जर आनंद आत निर्माण झाला तर मनुष्य येतोच. दत्त जयंतीचा दिवस आहे बा, आपलं रात्रीचं श्रवण आहे. तर ज्या वेळा सद्गुरूची कृपा होते किंवा देवाची कृपा होते तर देव आपल्याला बोलवतो, चल ये रे, झालं टायमात टाईम काढ, वेळ काढ, दर्शन घेऊन पळ. देव बोलवतो. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे देवानं बोलवलं पाहिजे. आमची इच्छा आहे, पण देवाची इच्छा असल्याशिवाय देवाजवळ जाता येत नाही. आणि बरं, देवाजवळ गेल्यानंतर आपली क्रियाशक्ती शुद्ध पाहिजे. क्रियाशक्ती शुद्ध नसेल तर काही उपयोग होत नाही. कारण आपण कायेन वाचा मनसेंद्रिया बुद्ध्या स्मरावा प्रकृती स्वभावा. म्हणून ते म्हणतात आनंद उत्पन्न होतो. संतांच्या सन्निधात किंवा देवाच्या सन्निधात अनुभव येतो. देवाची कृपा असेल तर महात्म्य भेटतात, नाही तर भेटत नाही, भेटत नाही. साईबाबाची एक गोष्ट आहे. ताजुद्दीन बाबांनी नागपूरहून ते जहागीरदार होते, त्यांना सांगितलं तुम्ही शिर्डीला दर्शनाला जाताय ना, तर माझ्या भावाला एक नारळ देऊन द्या म्हणे. हे जहागीरदार भुसावळ स्टेशनवर उतरले. काय म्हणे, कुठे ताजुद्दीन बाबा आणि कुठे साईबाबा, काय करणार, फोडा ते नारळ फोडून टाकलं आणि खाऊन टाकलं त्यांनी. शिर्डीला जायला गेले. साईबाबा म्हणे 3 चोर येत आहे म्हणे, दुसऱ्याचा माल खाऊन जाता म्हणे. ते आले जहागीरदार, हे बा म्हणे 3 चोर आहे, दुसऱ्याचा माल खाऊन गेले, माझ्या भावाने यांच्या जो नारळ दिलो यांनी भुसावळला खाऊन टाकलं. या लोकांजवळ गेल्यानंतर हे त्रिकाल ज्ञानी असतात. बरं, दोघांचं चरित्र दासगणू महाराजांनी लिहिलं आहे. हे वैशिष्ट्य आहे. दासगणू महाराज पोलीस कॉन्स्टेबल होते
सगळं सोडलं. साईबाबांनी सांगितलं की पंढरपुरात जाऊन राहा, इथे नाही राहायचं. चला पंढरपुरात राहिले, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन केलं, कवित्र. एकही संताचं चरित्र लिहिलं असं नाही. ऋषिकेश जे चरित्र सांगतो ना ते दासगणू महाराजांचे आहे. कारण ती म्हणजे किती पोलीस खात्यात काही उपाध्या केल्या असतील बघा, पण संताचं दर्शन झालं, संताच्या सहवासात राहिले आणि दासगणू महाराजांमध्ये बदल झाला. काय करतात हे महाराज, काय नाही करत संत. बरं ते असं म्हणतात, बोलविता धनी करविता धनी. आपण थोडंसं केलं तरी मी केलं. संताचं काम हे असतं. म्हणून संत महात्म्याची कृपा असेल तर संत सेवा घडते. सेवेत प्रामाणिकपणा असतो. सेवेमध्ये प्रामाणिकपणा असतो. महाराज सगळे लोक म्हणतात वासुदेव रूप हे अनुभवाला संतांना येतं, आपल्याला का येत नाही. आता वासुदेव म्हणजे आपल्याला शब्द माहिती आहे. वासनात वासुदेवस्य भुवनत्रय सर्वभूत निवासो वासुदेवन. आता आपलं राज्यकर्ते वसुदेव कुटुंबम वसुदेव कुटुंबम अशा घोषणा करतात. खरंच यांना वसुदेव कुटुंब कळालंय का? हेच काय कळेल? चक्के पंजे खेळणाऱ्यांना वसुदेव कुटुंब कळतं का? पण बोलायला काय लागतं. म्हणून जे घोषवाक्य निघाले ना, LIC काय म्हणते, योगक्षेमम वहाम्यम. पैसेच भरले कुठून काय? परमात्मा काही न करता योगक्षेम चालवतो. एक घोषवाक्य घ्यायचं काय? सनातन धर्मातून सगळ्यांनी चोऱ्या गेल्या आहे वाक्यांच्या. अभय देऊ शकता का तुम्ही? अभय अभय कोण देईल? तोच ज्याच्यात कर्तृत्व अकृत्य शक्ती आहे तोच अभय देतो. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की संतांना सर्वकडे वासुदेवाचा अनुभव येतो, कारण त्यांचं मन कुठेच गुंतलेलं नको. नको नको म्हणा गुंतू माया जवळी, काल आळा जवळी ग्रासावया. काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा. हे त्यांना माहिती असतं. आता काल यांनी मला सांगितलं ना की 23 वर्षाचा पोरगा पुण्यावरून आला, मुंबई पुणे कुठून तरी आला, मित्राकडे जेवला, पोट दुखायला लागलं, सगळी ट्रीटमेंट झाली, डॉक्टर म्हणे घरी जा, ओके. आणि सकाळी काय करणार आहे? सगळं यंत्रामध्ये ओके होतं. ते जे मशीन होतं त्याने सगळं राईट 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 दाखवलं. सकाळी उठलं तर वाईट होऊन गेलं सगळं. 23 वर्ष. म्हणून ते म्हणतात ईश्वराची कृपा झाल्याशिवाय संत ओळखता येत नाही असं लोक सांगतात. मग ईश्वराची कृपा कशी होते? ईश्वराची कृपा झाल्याशिवाय संत ओळखता येत नाही ते सांगताना तसं वागणं आणि त्यांची सेवा घडणे हे नुसतं बोलणं आहे. सेवा करत राहा, सेवा करत राहा. काय घडेल याचा विचार नाही करायचा. आता आपण सुद्धा भवितव्याकरता कुठेतरी पैसे भरतो, बा इतके वर्ष एवढे पैसे भरले, उद्या बुडालं तर काय करेल? करत राहायचं. मिळाले तर घ्यायचे आणि गेले तर जाऊ द्यायचे पलीकडे. दुसरं आहे काय? 4.5 वर्षात जेव्हा दुप्पट केली यांनी ना, तेव्हा ते सगळं बोगस झालेलं होतं. काय सोसायट्यांना ऊत आला होता, सगळ्या चिपपट होऊन गेल्या. आणि ज्या सरकार मान्य सोसायट्या जिथे रेग्युलर पगारातून कट जातात त्या अजून चालू आहे जशाच्या. कारण काय?
व्यवहार खरा आहे ना. तुम्ही कर्ज घेतलं दर महिन्याला कापलं जातं, लाभांश कमी जास्त झाला एखाद्या वर्षी, व्याज कमी झालं जास्त झालं तर कारण मान्यता म्हणजे सत्यता आहे त्याच्यामध्ये. आपलं कसं आहे, कर्ज घ्यायचं पण भरायचं नाही, आणि सूट सूट सगळं सूट झालं असं नाही. मग ज्याची ऐपत नाही त्याने ऐपती इतकंच कर्ज घ्यावं. म्हणून पूर्वीचे लोक काय सांगायचे, अंथरूण आहेत तेवढंच पाय बसवायचं. सोपी गोष्ट आहे, बरोबर आहे ना ते. म्हणून ते म्हणतात ईश्वर कृपा झाल्याशिवाय संत ओळखता येत नाही आणि त्यांच्याजवळ बसून सेवाही करता येत नाही. अजून आयुष्य आहे तोपर्यंत गडबड करू नका. काही लोक म्हणतात आपलं आयुष्य आहे तर बघून या, म्हातारपणी बघू असा मनात विचार करतात. म्हणून संत ओळखता येत नाही, ओळखता नाही येत. गजानन महाराजांनी काय केलं, मला संत ओळखण्याकरता पाटलाच्या पोरांनी मारलं, त्यांना म्हणे इकडे या, आणि त्या हातानं ऊसाचा रस काढून दिला आणि पिऊन घ्या रे. बापरे, हाताने. आणि त्या दिवसापासून पाटील घराणं आज तागायतपर्यंत सेवेत आहे. नुसत्या पाटलांवर कृपा केली का महाराजांनी, विदर्भावर कृपा केली आहे, मुंबई पुण्यावर कृपा केली. आज आपल्याकडून महाराजांची पालखी रवाना झाली सकाळी. किती लोक पायी जात आहे. ते पायी जाणारे सुद्धा काय करतात माहिती आहे का, पायी वारी घेऊन गेली की टाळ मुरदूम फुकट म्हणला, का रे भजन करता का म्हणलं नाही. मग का बरं आणले टाळ मुरदूम, मी बोलतो नाही भेटतात घेऊन या. म्हटलं मग वारी वाया गेली, वारी वाया गेली. काय करणार, तुम्ही करत असाल तो उपयोग आहे. तुम्ही जर करतच नसाल भजनचं साहित्य आणून काय करते, कारण भजनाशिवाय त्या साहित्याचा काही आनंद मिळणार नाही. आता बऱ्याच लोकांकडे काही पेटी मला दादा तुम्हाला नंतर म्हणून आमच्याकडे आहे ना, कशाला कोण करत दोन दोन ठेवत, कारण ते त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. माझ्याजवळ जर्मन याची पेटी आहे, ती पेटी नशराबादला एक माणसाला अडचण होती, 300 रुपयात दिली त्याने. अडचण होती त्याला. बरं आम्ही इतके धड नव्हतो की त्याला 1000 रुपये देऊन देतो पेटीचे, नाही त्यावेळेला. तर आपण किती दिवस झाले चालली ती, आता कधी नाही म्हटलं मी पेटे काय करू, पेटे आणून काय करायचं, नको आम्हाला नको, गेला लागत असेल त्याला ते जे आहे त्याचा संग्रह करणं म्हणजे सगळ्या ठिकाणी वासुदेव हे पाहणं आहे का, नाही. त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, लोक म्हणतात म्हातारपणी बघू असे विचार मनात येतात. म्हणून संतही ओळखता येत नाही, देवही ओळखता येत नाही, कारण विचारानं मनाचं परिवर्तन होऊन जातं. म्हणून असे विचार करा की ज्याच्यात सत्य, दया, दान आणि तप या 4 गोष्टी येतील, असे विचार रोज केले पाहिजे. सत्यम वद धर्मम चर, सत्य बोललं गेलं पाहिजे, धर्माचं आचरण झालं पाहिजे. अशी बुद्धी जेव्हा येते मग आपल्या हातून धर्माचरण होतं, आणि धर्माचरण झालं की संतांची सेवा घडते, आणि संतांची सेवा घडले की चांगले संत भेटतात, आणि संत भेटले की देव कळतो, आणि देव कळाला की जीव उद्धरतो. पुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय. आज गुरुचा दिवस आहे. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा.